विंचूरच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी। विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व कनिष्ठ कला विज्ञान महाविद्यालयात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। यावेळी स्वरूपा कापडनीस, भक्ती जेवघाले, वेदिका फड, प्रतीक्षा गेहीफळे, विद्या राऊत, सोहम बाविस्कर, तेजस्विनी बाविस्कर, खुशी पाचारणे व सृष्टी सालकाडे या विद्यार्थ्यांनी डॉक्टर आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर प्रभावी भाषणे सादर केली। शिक्षिका अश्विनी सावळे यांनी वाचाल तर वाचाल हा संदेश देत बाबासाहेबांच्या विचारांचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले। तसेच विद्यालयाचे उपशिक्षक अतुल चितोडकर यांनी विद्यार्थ्यांना बाबासाहेबांनी शिक्षण, समाज प्रबोधनासाठी सुरू केलेली विविध वृत्तपत्रे, सामाजिक संस्था याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। विद्यालयाचे पर्यवेक्षक ठाकरे JN यांनी बाबासाहेबांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन अशक्य काहीच नाही असा संदेश दिला। उपमुख्याध्यापक सुरेश वाबडे यांनी बाबासाहेबांचा संघर्षमय जीवन प्रवास तसेच शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचा परिचय करून दिला। कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्राचार्य नंदकुमार देवढे यांनी बाबासाहेबांचे अस्पृश्यतेविरुद्धचे कार्य, वंचितांना दिलेली प्रेरणा आणि भारतीय राज्यघटनेतील त्यांचे योगदान याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रद्धा जेवघाले हिने केले तर आभार प्रदर्शन श्रुतिका दरेकर हिने मानले। इयत्ता 7वी क च्या विद्यार्थ्यांनी वर्गशिक्षिका स्मिता खरात यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरित्या आयोजित केला। याप्रसंगी विद्यालयाचे पर्यवेक्षक सुदाम माळी, ज्युनियर विभागाचे ज्येष्ठ प्राध्यापक किशोर पाटील, ज्येष्ठ शिक्षक अरुण साळुंखे, प्रशांत कोळी, वीरेंद्र कांबळे, SS गाडेकर, ज्येष्ठ शिक्षिका विद्या कुलकर्णी तसेच इतर शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वप्रथम अभिवादन करतो आपल्या विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक देवडे साहेब, पर्यवेक्षक ठाकरे सर, माळी सर, उपस्थित शिक्षक बंधू आणि भगिनींनो, आत्ताच बऱ्याच वक्त्यांनी या ठिकाणी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं वाचन आफाट होतं म्हणजे किती होतं असा एक प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी पडतो। विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जर आपण काही पुस्तकं जर वाचली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म एका पास्ताच्या खोलीमध्ये झाला, परंतु अशा महामानवाने संपूर्ण जगाला संविधान देऊन एक वेगळीच दिशा दिली। हा महामानव शाळेत जात असताना शाळेच्या बाहेर एका गोलपटावर त्या ठिकाणी बसून शिक्षण घेत होता आणि त्या ठिकाणी वाचन करत होता। तहान लागली तर त्यांना जोपर्यंत शिपाई पाणी देत नव्हता तोपर्यंत त्यांना तहानलेलंच राहावं लागत होतं। जेव्हा शिपाई येईल त्यांच्या उंजळीत पाणी होतील तेव्हा बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी पाणी प्यायचे। अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी 18 ते 20 तास अभ्यास करून त्यांनी पुढे किती जगामध्ये क्रांती केली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील एक सुभेदार म्हणून नोकरीला होते। सुभेदार जरी असेल तरी त्यांना फारसा काही पगार नव्हता त्या ठिकाणी, त्यांचे चुलते सुभेदार होते। परिस्थिती जेमतेम होती, परंतु काही महापुरुष निसर्गाने त्या ठिकाणी जन्माला येत असतात आणि जगाला त्या ठिकाणी दिशा देऊन जात असतात। सुरुवातीला त्यांच्याकडे पैसा नव्हता, शिकत होते। मग आता परदेशात जायचं म्हणजे तिथं पैसा लागतो। आत्ताच्यासारख्या कोणत्याही सुविधा त्या ठिकाणी नव्हत्या। अलीकडे कोणतंही ज्ञान आपल्याला सहजासहजी उपलब्ध होतं, तसं काही सुविधा नव्हत्या। परदेशात जरी जायचं झालं तर राजे साहेबराव गायकवाड आणि कोल्हापूरचे राजे छत्रपती शाहू महाराज यांनी हुशार विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती ठेवलेली होती आणि त्या शिष्यवृत्तीचा लाभ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मिळाला आणि ते पुढे लंडनला, न्यूयॉर्क या ठिकाणी